न पड़ता हमको आंसू बहाना, न पड़ता हमको आंसू बहाना। ए सुन प्यारे उद्धव जी मथुरा में जाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना। कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी विधिले, एथवरी होता संग अंगे अंग लपविले। कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, तुका मने पाहिले मागे, तेवढ्या वेगे अंतरला। कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा। यौंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वदाम्नाम्। अन्यौच्चहस्तचरण श्रवणत्वगादि प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दि प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। संपादित ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। राधा मेरी स्वामिनी, मैं राधे को दास, जन्म जन्म मुहि दीजियो, श्री वृंदावन को बस। मुक्ति कहे गोपाल से, मेरी मुक्ति बता, ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्त हो जाए। लाली मेरे लाल की, जित देखूं लाल, मैं देखन गई लाल को, मैं हो गई लाल लाल। माझी वाणी तुझे वर्णी पुन, जग जेठी दे भेटी एक वेळा, कान्हया रे जग जेठी दे भेटी एक वेळा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामिराशन ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या विरहाने व्याकुळ झालेल्या गवळणीचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबराय करत आहेत। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण, आणि त्यामधील ही काल्याची म्हणजे महाप्रसादाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी करतायत आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग पुनश्च माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे। बहुतांशी एक महाराज एका गावामध्ये एकदा जातो, बरोबर आहे का नाही? लय त्याच्यावर प्रेम असेल तर तो महाराज 2दा जातो, बरोबर आहे का नाही? याच्याही पेक्षा जास्त प्रेम असेल तर तो 3दा जातो, बरोबर आहे का नाही? मी या गावात सलग 5 वर्षापासून आहे। किती वर्षापासून आहे? 5 वर्षापासून आहे।
तरी सुद्धा प्रेम अजून तेवढंच आहे, बरोबर आहे का नाही? ह्या वर्षी काला का घेतला? कारण काला संपला की माणसाची जबाबदारी कायमची संपत्ती. बरं, आता पुढच्या वर्षीपासून असाच एखादा महाराज धरा आप्पा, बरोबर आहे का नाही? खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. ढोरेवाडीचा सप्ताह म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला या सप्त्याची आस असते महाराज. गाव जरी छोटा असेल पण तुम्ही सर्व मंडळी कार्यक्रमासाठी जीव ओतता. काय ओतता? जीव ओतता. आणि ज्या कार्यक्रमासाठी मनुष्य जीव ओततो ना महाराज, सत्य संकल्पाचा दाता नारायण. मी त्या मागच्याही वर्षी बोलून गेलो, आजही आवर्जून बोलतोय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला, असं काही तुमच्या गावात 50,000 समाज येतो असंही काही नाहीये. तुम्ही जेवढे लोक इथं उपस्थित आहात तेवढे आमच्या सप्त्याला स्वयंसेवक होते. किती होते? म्हणजे 2000 स्वयंसेवक होते. कमलेशने त्यांनी पाहिलं. मग तुमचा सप्ताह म्हणजे की लय समाज असं नाहीये, पण काय त्या सप्त्याची ताकद निर्माण झालेली काही कळत नाही. महाराष्ट्रातला प्रत्येक कीर्तनकार मला फोन करतो आणि म्हणतो मला ढोरेवाडीला कीर्तन करायचंय, बरोबर आहे का नाही? हे तुम्ही कमवली जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती. नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. काल्याचं कीर्तन म्हणलं की हे महाप्रसादाचं कीर्तन आहे, पगारीचं कीर्तन आहे. ज्या ज्या व्यक्तीने 7 दिवस जशी जशी सेवा केलेली त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला आणि मला प्रसाद देणार आहे. सप्ताहामध्ये कीर्तन करणाऱ्याला जास्त पुण्य आहे, ऐकणाऱ्याला कमी अजिबात नाही. बरं महाराज, जेवढं कीर्तन करणाऱ्याला पुण्य तेवढंच ऐकणाऱ्याला पुण्य. लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं. हे बघा, सप्ताहामध्ये अन्नदान करणाऱ्याला जेवढं पुण्य. काही लोक म्हणतील आम्ही कीर्तनकाराचं यजमान पद घेतलं, काही म्हणतील आम्ही पंक्ती घेतल्या, काही म्हणतील आम्ही मंडपाची सेवा केली. अजिबात नाहीये. अन्नदान करणाऱ्याला जेवढं पुण्य तेवढंच पंक्तीतल्या पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य महाराज. ही परिस्थिती आहे परमार्थाची. पखवाज वाजवणाऱ्याला जेवढं पुण्य तेवढंच कीर्तनकाराला आहे, आणि कीर्तनकाराला जेवढं पुण्य तेवढंच टाळकऱ्यांना आहे, जेवढं टाळकऱ्यांना तेवढंच सगळ्या गायक वादकांना आहे. सप्ताहामध्ये सर्व पुण्य समान आहे. एका चतुर माणसाने मला प्रश्न केला होता, म्हणजे महाराज सगळ्यांना जर समान पुण्य, कीर्तनकारालाही तेच पुण्य, पंक्तीचं अन्नदान करणाऱ्याला सुद्धा तेवढंच पुण्य, गायकालाही तेवढंच पुण्य, कीर्तनकाराचं सौजन्य पद घेणाऱ्यालाही तेवढंच पुण्य, मग सप्ताहामध्ये सर्वात मोठा पुण्यवान कोण आहे? मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं एवढा सुंदर जो सप्ताह चाललाय, एवढा गोड जो सप्ताह चाललाय, त्या सप्ताहामध्ये काड्या करणारा हा जगातला सगळ्यात महापुण्यवान माणूस. कारण तो अवतारिक असतो ना. तो कसा असतो? अवतारिक असतो. प्रत्येकाला त्या गोष्टी शक्य होत नाही. विढाला विढाला मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. तसं काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर कीर्तनकारावर काही मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, हे तसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्या चरित्राचा काय करायचं? उच्चार करायचा आहे महाराज. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा घेतलाय. या अभंगामध्ये गवळणी भगवंताच्या विरहाने व्याकुळ झालेल्या गवळणीचं स्वरूप तुकोबरा या अभंगामध्ये करतात. लक्ष द्या. याचे लागी ओ मंत्र जप केला देवा, तुझ्यासाठी काय केलंय आम्ही? मंत्र जप केलाय. याचे लागी ओ वेदांत पाहिला, याचे लागी ओ तेजी येले भोग, याचे लागी ओ केले नाना याग, याचे लागी ओ अष्टांगाती योग, याचे लागी ओ या विषयाचा त्याग. देवा, हे एका जन्मात नाही केले, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. हे देवा अनेक जन्मापासून हे करत आलोय, आणि तेव्हा कुठे या पुण्याचा ठेवा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. खरं सांगू का महाराज, जेवढे काही साधू संत आहे त्यांचं देवासोबतचे जे भांडण ते हेच आहे की देवा
तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय. काय नाही केला मी तुझ्यासाठी? संसाराच्या नावे घालो निया शून्य वाढता पुण्य धर्म केला. हरी भजनी हे धवळीले जग चुकविला लाभ कळी काळाचा. तुकोबराय सांगता देवा तुझ्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवले. गावची पाटीलकी केली देवा तुझा परमार्थ नाही सोडला. गावची शावकारकी केली तुझा परमार्थ नाही सोडला. किती त्रास झाला देवा. कोपला पाटील गावीची ही लोक आता मज भीक कोण घाली. बायको अन्न करता मेली रे देवा तरी तुझा परमार्थ नाही सोडला. आणि याच्या बदल्यात आम्ही तुला काय मागितलं देवा? काहीच मागितलं नाहीये. तू एवढं तुझ्यासाठी केलंय. आम्ही संसारावर तुळशीपत्र ठेवले, नातेवाईकाचा विचार केला नाही, कशाचाच विचार केला नाही देवा. बायको मरण पावली पण तुझा परमार्थ नाही सोडला. हे फक्त तुझ्यासाठी केलंय. कशासाठी केलंय? तुझ्यासाठी केलं. मग एवढं सगळं स्व करून, एवढं सर्वस्व करून तू आमच्यापासून दिवसांदिवस काय चाललाय? दूर चाललाय. आणि दूर गेल्यानंतर साधू संतांच्या अंतकरणाची परिस्थिती किती प्रमाणात द्यायची महाराज ऐका. दिन तैसी म्हणतात महाराज. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी दिन तैसी रजनी झाली ओ माये अवस्था लावून गेला. ज्यावेळेस तुकोबराय पंढरपूरून घरी जातात ना महाराज त्यावेळेस तुकोबरायची परिस्थिती हीच आहे ना. कन्या सासुरासी जाय मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यांनो, परमार्थ करत असताना देवाचं चिंतन करत असताना कधीतरी परमार्थविषयी माणसाच्या अंतःकरणामध्ये विरह निर्माण झाला पाहिजे. देवाविषयी तुम्हाला विरह निर्माण होतो बायकोविषयी, तुम्हाला विरह निर्माण होतो लेकराविषयी, संसाराविषयी विरह निर्माण करून काहीच फायदा नाही. कधीतरी भगवंताविषयी सुद्धा विरह निर्माण करा. खरं सांगू का महाराज, तुम्हाला जर असं वाटत असेल देवाची कृपा तुमच्याने माझ्या जीवनामध्ये व्हावी तर एकदा माझ्या पांडुरंगाकडे जा, दरवाजा बंद करा, पांडुरंगाच्या फोटोसमोर उभे राहा आणि फक्त 2 मिनिटं देवासाठी रडा. किती मिनिटं रडा? 2 मिनिटं. आपण रडत नाही असं नाहीये, प्रत्येकच मनुष्य रडतोय. कोणी लेकरासाठी रडतोय, कोणी पोरीसाठी रडतोय, कोणी बापासाठी रडतोय, कोणी संसारासाठी रडतोय, कोणी पदासाठी रडतोय. पण कधीतरी वेळ काढून 2 मिनिटं माझ्या देवासाठी रडा महाराज. मी नारदाच्या गादीहून सांगतो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो,
कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. भाग्यवान असा महाराज गवळणी देवाला सांगता, देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, सासू सासऱ्याचा त्याग केला. लोक आम्हाला चांगलं म्हणतात, देवा तुका म्हणे हसेजन नाही. देवा तुझ्यासाठी एवढं वेळ झालो रे. दही दूध तूप लोणी घेऊन ज्यावेळेस आम्ही मथुरेला जायचो ना, डोक्यावर दही दूध तूप लोणी होतं, पण अंतकरणामध्ये तुझं चिंतन असल्यामुळं गोविंदू घ्या कोणी दाम. माया हो, उद्या सकाळी एखादी मायमाऊली तुमच्या गल्लीत आली, तिच्या डोक्यावर वांगे बटाटे कांदे, आणि तुम्ही गल्लीत उभे आणि ती तुमच्याकडे पाहून म्हणायला लागली, पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या. तिच्या डोक्यावर वांगे बटाटे कांदे, ती तुम्हाला जर पाहून म्हणली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या, तुम्ही काय विचार करसाल माया हो? तुम्ही फक्त एवढाच विचार करसाल, बाई नक्कीच्या गोळ्या संपलेल्या आहे. काय विचार करसाल तुम्ही? नक्कीच्या गोळ्या काय झालेल्या आहे? संपलेल्या आहे. त्याही वेळेस गवळणीचा विचार तसाच व्हायचा, तव तव हासती मथुरेच्या गे. त्यावेळेस तुकोबराने त्या गवळणीला सांगितलं, तुका म्हणे हसेजन नाही कान तये ठाई. एवढा त्रास दिलाय देवा लोकांनी, आणि सर्वस्व सोडून आम्ही तुझ्याकडे आलोय. कुठं आलोय? तुझ्याकडे आलोय. आणि एवढ्या मोठ्या अरण्यात तू आम्हाला सोडून गेला. घेतलेल्या अभंगाच्या दुते चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात, काय मोकलिले वनी. देवा या जंगलात जर तुम्हाला आम्हाला सोडून जायचं होतं तर कशाला जवळ केलं? एक गवळणीचा एक खूप सुंदर भाव आहे. एक गवळण देवाला सांगते, ऐक ना कृष्णा, ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला गेले आणि गवळणीचं समाधान करण्यासाठी उद्धवजीला पाठवलंय. कोणाला पाठवलंय? उद्धवजीला पाठवलंय. त्यावेळेस उद्धवजी त्या गवळणीला पाहून सांगत होते, न माता न पिता तस्य न भार्या न सुता दया. अरे त्याला कोणाचा तो ना बाप आहे न माता आहे, नंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. तो विश्वाचा मालक, कोणाचा मुलगाही नाहीये, कोणाचा बाप नाहीये, कोणाचा पती नाहीये. त्यावेळेस त्या गवळणी सांगू लागल्या, उद्धवा तुझं ते पोपटपंची ज्ञान बंद कर. अरे आम्ही आमच्या हाताने त्याला माखन मिश्री खाऊ घातली बे. अरे पावशर आणि 50-50 ग्रॅम लोण्यासाठी तो 10-10 मिनिट नाचत होता एवढा तो, तू सांगतोय की तो रंग नाही न रूप नाही नाही वर्ण छाया. त्या गवळणी उद्धवाला सांगतात, उद्धवा ऐक, हा सुन प्यारे उद्धवजी मथुरा में जाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. जाऊन सांग तुझ्या कृष्णाला. अरे गोकुळापासून मथुरेचा अंतर, आनंदगावापासून मथुरेचा अंतर काही 500 किलोमीटर नाहीये, 7 किलोमीटरचा अंतर आहे. दिवसातून 4 वेळेस जरी ठरवलं तर आम्ही भगवंताच्या भेटीला येऊ शकतो. पण आम्ही या अवस्थेमध्ये आहे म्हणून तुझ्या देवाला बरं वाटतं ना. सांग त्याला, मेरे रोने से तुमको जो आए हसी, मेरे रोने से तुमको जो आए हसी, मैं रो रो के तुमको हसाया करो. अरे आम्ही रडत आहे म्हणून तुझ्या देवाला बरं वाटतंय ना. त्या देवाला फक्त एवढं सांग, हे सुन प्यारे उद्धव जी मथुरा में जाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. कह देना उस नंदन के नंदन से, प्राण क्यों न ले गया मेरा इस तन से. अरे न पड़ता हमको आंसू बहाना, न पड़ता हमको आंसू बहाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. तुझ्या त्या भगवंताला जाऊन सांग, जर तुला मला सोडून जायचं होतं तर हे ढोंग
देवाचा स्वभाव म्हणजे लहान लेकरासारखा आहे वे. लहान लेकराला जर एखादं खेळणं खेळायला दिलं ना महाराज, जोपर्यंत त्या लेकराला खेळा वाटतं तोपर्यंत ते खेळतं, आणि खेळणं झालं की ते काय करतं, ते लेकरू ते खेळणं मोडून टाकतं. हे अहो विधाता अस्तवन क्वचित दया संयोज मेत्रा प्रणयेन देहीम. थोडी तरी दया तुझ्या अंतकरणामध्ये पाहिजेत ना. अरे संसारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही तुझ्यासाठी इथं आलोय, आणि तू काय केलंय? काय मोकलिले वनी सावजानी वेदिले. अशा घनदाट जंगलामध्ये तू आम्हाला सोडून गेला, पण देवाने गवळणीला सोडलंय. देवाने गवळणीला सोडलं आणि राधा राणीला सोबत घेऊन गेला. खरं सांगू का महाराज, राधा राणी सर्व गवळणीच्या आनंदासाठी भगवंतांनी शरद पौर्णिमेची रात्र केली, पण तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान. देवाला सगळं सहन होतं, अभिमान सहन होत. राधेला सुद्धा अभिमान झाला, राधेलाही सोडून जगाचा मालक गेला. गवळणीचं आणि राधा राणीचं ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस राधा राणीला गवळणी सांगतात, राधे जगाचा मालक आम्हाला सोडून तुला सोबत घेऊन गेला होता. त्यावेळेस राधा राणी सांगते, एथवरी होता संग अंगे अंगल पविले. आतापर्यंत तो माझ्या सोबत होता, पण मलाही सुद्धा गची बाधा झाल्यामुळे तो मला केव्हा सोडून गेला कळाला नाही. त्या गवळणीच्या अंतकरणातलं दुःख प्रगट करतात. कानया रे जग जेठी दे भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजानी वेधिले. एथवरी होता संग अंगे अंग लपविले. तुका म्हणे पाहिले मागे तेवढ्या वेगे अंतरला. अभंगाची सरळ भूमिका मी तुमच्या समोर ठेवली. आता आपण काल्याचा विचार करू. भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्व मंडळींनी आता आहे. यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. जब जब होय धर्म की हानी वाढही असुर अधम अभिमानी. तब तब धरी प्रभू विविध शरीरा हरही कृपा निधी सज्जन पेरा. दोन प्रमाण तुम्हाला दिले. तिसरं प्रमाण धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाठीशी भक्तजना. द्वापार युगाची परिस्थिती आहे. कंस दंत वक्र शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झालाय, आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख ज्या व्यक्तीला होतं त्या व्यक्तीचं नाव आहे पृथ्वी माता. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाय नेत्री वाय तोय सांगत असे. दिदला असे त्रास ऋषी मुनी सकाळ न पूजिती कोणी देवा एक. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा राक्षसांचा एवढा सुळसुळाट झालाय की ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये. कीर्तनकार लोकांनी कीर्तन बंद करून टाकले. कसं व्हायचं? सगळे देवता एकत्रित झाले आणि कुठे गेले? ब्रह्मा विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंची स्तुती सुरू केली. सशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्ष स्थलकस्तोश्रम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम शांताकारम. भुजंग नाही, भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. बरेच दिवस लोक भुजंगच म्हणतात बरं तुका. विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मी कांतम कमल नयनम योग विधान गम्यम वंदे विष्णु भवभयहरम सर्वलोक एकनाथम. खरं सांगू का महाराज, जगात तुम्हाला जर एखाद्या माणसाकडून चांगलं काम करून घ्यायचं असेल ना, तो गधा जरी असला तरी त्याला बाबूराव म्हणा फक्त. काय म्हणायचं? कारण माणसाला बाकी काहीच प्रिय नाही, फक्त स्तुती प्रिय आहे. आणि तुम्हाला ना मला स्तुती प्रिय यात काय नवले? जगाच्या मालकाला स्तुती प्रिय आहे. एवढं सुंदर वर्णन केलं देवताने. देव एवढा खुश झाला, एवढा खुश झाला, आणि देवानं आनंदाच्या भरात आश्वासन दिलं, तळमळ मानसी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाय भक्त. ठरलं महाराज, देवता निघून गेले. अवतार घ्यायचं, पण अवतार घेणं एकट्याला सोपं आहे का? पक्ष जर स्थापन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी 40 आमदार नको का? सरपंच नाही, 40 तर कमीत कमी 35 तर पाहिजेत ना, बरोबर आहे का नाही? आणि एकटा माणूस कसा पक्ष स्थापन करायला शक्यच नाहीये. देवतांनी सांगितलं, मी तर आश्वासन दिलंय. शेषाप्रती बोली लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ. ओ शेषराव, शेषराव अवतार घ्यायचं. शेषराव म्हणे, भाऊ मी सगळ्याच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागणार नाही, कारण तुझ्यासारखा लबाड जगात कोणीच नाही. प्रत्येक वेळेस म्हणतो मला मंत्रीपद देईल, पण तू काही अजून मला मंत्रीपद दिलं? अबे मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो बे. 14 वर्षाचा उपवास करावा लागला मला. किती वर्षाचा? रामायणामध्ये खरा जर वनवास माया कोणाला घडलाय? सीतेला नाही. खरा वनवास घडलाय लक्ष्मणाला, आणि दुसरा वनवास घडलाय उर्मिला मातेला. सीतेला जो वनवास घडलाय तो फक्त तिच्या चुकीमुळे घडलेला आहे.
सोन्यासारखा नवरा असताना काय त्या हरणीची चोळी शिवण्याची अपेक्षा अंतकरणामध्ये पावली आणि त्याच्यामुळं 6 महिने रावणाच्या घरी राहावं लागले. किती महिने? 6 महिने. तरी सुद्धा महिला म्हणतात, महाराज माझ्या पोरीला सीतेसारखा वनवाशी. हिच्या पोरी पायी सासूने आत्महत्या केली तरी ही म्हणते की सीतेसारखा वनवाशी. आता कुठं राहिलाय महाराज? पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ कशाचा वनवास? सगळ्या सुनेचाच वनवास असायला. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. ठरलं महाराज कौंडण्यपुरासी. लक्ष्मणाला सांगितलं, अरे पूर्वी तू अनुज, मागच्या जन्मात तू लहान भाऊ होता, तुला माझं ऐकावं लागलं. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळील मी आज्ञा तुझी बारे. ठरलं वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली थाटामाटात, मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली, हे कंसा तिच्या पोटी येणार तुला मारणार आहे. भावाला कळल्यानंतर तिला पैठणी घेईल. वय कंस होता तू, घेऊन या खडग मारा या धावाला. हात तो धरीला वसुदेवाने हात पकडला. अबे राजा आहे ना तू, स्त्रीची हत्या करतो, ब्रह्मपातक लागल तुला. कारागृहामध्ये ठेव, पोरग झालं तुला आणून देतो. 2-3 वर्ष कारागृहामध्ये ठेवलं. पोरग झालं वसुदेवाला पहिलं. पोरग घेऊन कुठं गेले? कंसाकडे गेले. कंसाने विचार केला आपल्याला आठव मारणारे. पहिल्यानं काय केलं? पुण्य सारावया भेटे देव ऋषी व दिबालकाशी ठेवू नको. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, 6ही मारित दुराचारी. 7वा जो गर्भ योगमायाने ताश्चर्य करीत जगामध्ये 8व्याची तयारी सुरू झाली. विज्ञान असं सांगतंय, अध्यात्म असं सांगतं, एखादी मुलगी जर गरोदर असेल, एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, तिला जर 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल, बहीण तुमच्याही घरात आहे, बहीण माझ्याही घरात आहे. शास्त्र असं सांगतंय, विज्ञान असं सांगतंय, जी मुलगी गर्भवती आहे तिला 7वा, 8वा महिना चालू असेल, त्या मुलीचा चेहरा एवढा गोरापान दिसतो. याचं कारण विज्ञानाने सांगितलंय की त्या मुलीच्या गर्भाचं तेज तिच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. बरोबर आहे का नाही? मग एखादं साधं पोरग जन्माला यायचं असेल तर तुमची माझी बहीण एवढी गोड दिसती. ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये विश्वाचा मालक होता. कोण? ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये जगाचा मालक होता, ती माय माऊली किती गोड दिसत असेल. मीपेक्षा तेजस्वी देवकी मातेचा चेहरा दिसायला लागला. दशरथे मारिला तोचे होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनामती ते बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. अयोनी संभव नो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जरी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. 6 मारले होते. भगवंताने सांगितलं, ए आई काळजी नको करूस ग माय, रडू नको. कंस मला काय मारणार आहे? त्याचं मी तेरस खाल्लेलं आहे. फक्त तू एक काम कर, नंदाच्या घरा मजने गोकुळा माया उचली तेथे हो, देवी मज जन्म झाला. किती गोड वातावरण आहे महाराज, जिकडं तिकडं आनंद आहे. लक्ष देऊन ऐका. वसुदेवाने भगवंताला उचललेला कमळापती, पायीची वंदने गळीती. मग तू गोकुळेमध्ये नेऊन ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांतना मामने उठते दूत. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत गेला. मुलगा समजून मुलगी आहे. देवकी रडायला लागली, ए दादा, अरे तू मुलगा नाही मुलगी, तुला काय करणार आहे? पण मरणाची भीती अंतकरणामध्ये होती. तिला मारायला गेला, हातातून सटकले. हे कंसा, तुझं लागी वधी उपजला. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळात येऊ. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? तुम्हाला तर 25व्या वर्षी झाला. तर अख्ख्या ढोरेवाडीला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. कशाचे? पोरं झाल्यावर पेढे वाटायचे नाही. ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले, म्हणून पेढे वाटायचे नाही. प्रत्येक गवळणीला सांगू लागले, कळालंय का तुला काय झालंय? एक धावती एकी पुढे त्या गवळणीमध्ये माझ्या जनाबाई होत्या. सुयनीची कळवला झाली, दासी गोकुळीच्या सुखा अंत बार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या, नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भीतरी केला देवे,
पण कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका पसुटला. भगवंताचा जन्म झाल्यानंतर कंसाची तळपायाची आग मस्तकात गेली. कसं झालंय? हजारो सैन्य असताना माझा शत्रू कसा निघून गेला? तातडीने मीटिंग भरवली. ऐका ऐका, जो कोणी माझा शत्रूला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. मावशीने उचलला होता. तुम्ही असं नका समजू की 2024 लाच महिलांना आरक्षण आहे. द्वापार युगापासून या बिचाऱ्या कुठेही पुढेच बाबा, अजिबात मागं नाहीये. मी कीर्तनाला चालले तेवढे भांडे घासून घ्या, अजिबात लाजणार नाही. त्या आरक्षणाचा फायदा पुरेपूर घेतात बिचारे. इथं पहा ना तुम्ही, अर्धी जागा त्यांच्याकडे, बरोबर आहे का नाही? म्हणून बिचाऱ्या कुठेही पड. पंगत सुद्धा पहा पहिली महिलांची. आपण वाढपीच, आपला नंबर पाहिला कुठंच नाहीये. लक्ष देऊन ऐका तुम्ही. एसटीत कधी प्रवास, आता गाडी आल्या, पूर्वी नवीन नवीन कीर्तनकार होतो त्यावेळेस एसटीने प्रवास करावा लागायचा. एवढी आडेल जाते यांची. आपण जर बसलेला सोन्याकांदी माय माऊली जर उभी असली ना, आपल्याला वाटतं जाऊ दे आपली काकू आहे, मावशी आहे, बहीण आहे, आपण उठतो त्यांना ऍडजस्ट करतो. पण ही जात एवढी आडेल आहे, जागा जरी असली तर पिशवी ठेवल तिथं पण आपल्याला ऍडजस्ट करणार. पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती आणि कन्नडच्या खाली माझं कीर्तन होतं 40 गावला. आता मी इथूनही ट्रकमध्येच गेलो. पहिलं कशाचे पैसे राहायचे काय, आपलं संभाजीनगरपर्यंत ट्रकमध्ये गेलो आणि सायंकाळची 4:30ची गाडी म्हणजे ती शेवटचीच गाडी होती. फुल गर्दी आणि मी आपलं एसटीत उभा ट्रकमध्ये दमून आलेलो होतो. पुढं जाऊन 2 तास कीर्तनात उभं राहायचंय. आणि मावशी बसलेली होती, मस्त पिशवी होती तिच्याजवळ, जागा होती. मी त्या मावशीला म्हणलं, मावशी मला जागा दे की. ती नुसती माझ्याकडे पाहत होती, ती माझ्याकडे पाहत होती, मी तिच्याकडे पाहत होतो. पाहापाईचा कार्यक्रम अर्धा तास चालला तुकाराम बाबा. आणि अर्धा तास माझ्याकडे पाहिल्यानंतर ती मला म्हणे, तू महाराज आहे का? म्हणलं मग तू काय पाहत होती? मी का बाई आहे का? तुला कळत नाही? धोतर शर्ट टोपी तुला कळत नाही का? मी का बाई आहे का? बर 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 बैस म्हणे. आता अरे कार्य कर, आता जागा घ्यायची होती म्हणल्यावर बैस. काय करतो म्हणे तू? माझा बाप बी मला अरे कार्य करत नाही महाराज. आणि ही डायरेक्ट मला म्हणली, काय करतो तू? मी मनातल्या मनामध्ये म्हणलं, पुरुषा जागा देईल आता. काही नाही म्हणलं, ताई आई कीर्तन वगैरे करतो. बर 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 मग लय फिरत असेल? म्हणलं हो, 4 राज्य फिरून झाले, बाहेर देशातही जाऊन आलो, आता काही अपेक्षा नाही राहिली. बर 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 बर. आणि मग कन्नडच्या घाटामध्ये गेल्यानंतर ती मला म्हणू लागली, महाराज. म्हणलं काय आई? माझं एक काम करतो का? म्हणलं जागा दिली नाही तर लगेच काम सांगायला सुरुवात केली, तुला काही आहे का नाही? हे बघ म्हणे, माझा एकुलता एक मुलगा आहे. म्हणलं बर बर बर. तो इंजिनियर झालेला आहे. म्हणलं मग काय करू मी? ज्यावेळेस त्याला सोयरीकी येत होत्या त्यावेळेस त्याला लग्न करायची इच्छा नव्हती म्हणे. काय म्हणली म्हातारी? ज्यावेळेस त्याला सोयरीकी येत होत्या त्यावेळेस त्याला लग्न करायची इच्छा नाही. आता त्याला लग्न करायची इच्छा झाली तर ते झालं 45चा वरती मजला राहिला नाही म्हणे, कोणी पसंत करेन. मग तो आता एवढा फिरतो म्हणे महाराष्ट्रभर. माझ्या पोराला पोरगी पाहतो का? मी आपलं 40 गावला खाली उतरलो. उन्हाळ्याचे दिवस होते. म्हातारीला पहिला थंडगार एक ग्लास एक रस पाजला आणि मीही रस पेला आणि म्हातारीचं दर्शन घेतलं. म्हणलं म्हातारी, 4 राज्यात कीर्तन करतोय मी. किती राज्यात? 4 राज्यात कीर्तन करतोय. महाराष्ट्रातला असा जिल्हा नाहीये, तालुका नाहीये की त्या गावात मी गेलो नाहीये. एवढं फिरून अजून माझ्या ड्रायव्हरला पोरगी सापडली नाही तर तुला कुठून पाहू? हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? अवघड आहे. म्हणून आरक्षण पहिला इडा पुतना मावशीनं चालला, ए दादा हातभर पोरग मांडण्यासाठी काय करायचं ते अर्ध राज्य, चाल हे काम मी तुझं फुकट करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेकडे गेली. यशोदे, बाळ झालाय तुला सांगितलं नाही? एवढी धावपळ होती ग, काहीच कळलं नाही. कुठे आहे तुझं पोरग? झोपी गेलंय ग. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी माय माझी. माझं बवणीचं गिराईक जर परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार आहे, बवणीचं गिराईक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाही. खेडच्या बाजारात एक बाई वांगी विकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला, मावशी वांगे काय किलो आहे ग? ती म्हणली दादा 30 रुपये किलो. अगं ढोरेवाडीला सप्ताह चालू आहे, आज पंगत आहे आमच्याकडं, मस्त बाजऱ्याची भाकर मसाला वांगे करायचंय महाराज लोकांना, सांग 10 किलो घेतो. ती म्हणे दादा या वांग्यावरच माझ्या लेकरायचं शिक्षण आहे, रूम भाडं वगैरे सगळं बघावं लागतं, असं करा ना 27 न द्या ना. तो म्हणायचा 20 न देते का? ती म्हणे दादा पुरत नाही. अगं दे 20 ना.
ते म्हणे पुरत नाही. यानं खूप डोकं खाल्लं. ती मावशी म्हणे भाऊ मला तुला वांगे द्यायचं नाही, तू पुढच्या दुकानवर जाय. माणूस बोल बच्चन होता. म्हणे अगं माझ्या हातानं बहुनी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग शिल्लक राहणार नाही. ही म्हणे अशी तुझ्या हातात काय जादू आहे. हा तिला सांगत होता माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग मी. टोपलं भर वांगी काय घेऊन बसली. देव रडायला लागला. महाराज रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे जाते. भगवंताला उचललंय पुतनाने. दूधही पेलय, विषय पेलन, पंचप्राण ज्यावेळेस वाढायला लागले त्यावेळेस पुतना घाबरली आणि पुतना धावा करायला लागली. देवा सामुंच मुंचालमिती प्रभासने स्पिड्डमाला अखिल जीव मर्मिणी विवृत्त नेत्रे चरणो भुजं प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोधहा. देवा सोड, देवा सोड. देवानं सांगितलं पुतने पहिलं तर मी कोणाला धरत नाही आणि एकदा का धरलं तर कोणाला सोडत नाही. महाबळ भट्ट मारला, पुतना मारली, आता जगाचा मालक रांगायला लागला. जगाचा मालक रांगता रांगता मोठा झाला. गल्ली बोळीत फिरायला लागला. गावातले पोरं पाहिले असे वाळून गेलेले होते. पोरांच्या तब्येती खराब झाल्या. पोरं आणि कृष्णाने विचारलं अरे बरं 10-20 पोरं गोळा केले आणि कृष्ण मला काय अरे आपल्या खेड तालुक्यामध्ये एवढे बिअर बार असताना असे वाळून का गेले. असं देव नाही म्हणला बरं. असं मला म्हणायचंय. अबे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले. पोरं सांगू लागले तेव्हा जेवढं काही दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं. डेअरीला काही राहत. मग भगवंताने एक पक्ष स्थापन केला. माखन चोर मित्रमंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. सुंदर अशा खोड्या सुरू झाल्या. जिकडं पाव तिकडं खोड्या सुरू झाल्या. पाहती गवळणी तवती पालती दुधाने मनती नंदाची आपुरे आजी चोरी केली तया विनाशी नव्हे दुसरी आयसी तुका सवे तुकया मेला येणे आगून. जिकडं तिकडं गवळणी 10-5 गवळणी एकत्रित झाल्या. म्हणे का ग असं किती दिवस सहन करायचं. चला यशोदेकडे जाऊ. यशोदेकडे गेल्या. हे यशोदे काय तुझ्या पोराला समजून सांग संध्याकाळी आमच्या घरी येतं दही दूध तूप लोणी खातं. बरं खाय नका पण दया दुधाची नासोडी करती. जगातल्या कोणत्याच आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटत नाही. यशोदा म्हणली बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोचिरवाने काय सांगता घराने गोकुळच्या नारी सावळा की चिमणा माझा गोळणीत खेळे राजा मोठ्या जागे गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी गमाना खेळ कालटकट घेता आळगे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोरा घेता या गोपाळा मिठाईच्या उडाळा गे गोकुळच्या नारी हा ब्रह्मविधीचा जगता तुयाला धरून पाला हा कैसाही राहता गे गोकुळच्या नारी. थकून गेल्या गवळणी. 10-5 गवळणी परत चालल्यानंतर त्या शेवटच्या वार्ड क्रमांक मध्ये 3 आणि तिथे एक गवळण तिचं नाव होतं मनकर्णा. का गे गेलते ना यशोदेकड. गेलो होतो म्हणे ग पण काही सबूत नसल्यामुळं आम्हाला काहीच बोलता नाही आलं. त्यानं माझ्या घरी याव पकडते मी त्याला आणि घेऊन जाते. ज्या गोष्टीचं चॅलेंज केलं ती गोष्ट करायची देवाला खूप हौस. पेंद्याला फोन केला. पेंद्या नाव काय रे तिचं. अमुक अमुक टमुक घर नंबर 240 वार्ड क्रमांक 3. चला तिच्या घरी जायचंय. सगळेच्या सगळे गोपाळ गेले. दही दूध खाल्लं त्या दुधाचा नाश सोडा केले. सगळे गोपाळ पळून गेले आणि देवही पळायला लागला. जाग आली आणि कृष्णाचा हात धरला. का बे किशन्या चालतोय मायकडे. काल तर तुझी माय मोठी सांगत होती तुम्ही 12 घरच्या 12 गे फर 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 ओढत घेऊन चालला. देव रडायला लागला. ए ए ए ए अगं ऐक ना ग एवढ्या वेळेस मला माफ कर ग. परत मी तुझ्या घरी कधीच चोरी करायला येणार नाही. अगं छोट्याशा लोण्यासाठी माझ्या आईने मला वखळाला बांधलं होतं गण. तिला जर कळलंय मी चोरी करतो माझी आई खूप चोपल. मला नको असं करू. काय भाग्यवान गवळण असेल महाराज. अख्खं विश्व ज्या जगाच्या मालकासमोर भीक मागताय तो विश्वाचा मालक त्या गवळणी समोर म्हणतोय मला सोड. नचांतर न बहिर्यशन पूर्व नापीचा परम पूर्वापरम बहिष्यांतर जगतो यो जगच्चया. काय भाग्यवान गवळणी असतील. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, एकच हात धरलेला होता. भगवंत म्हणतो का ग 1 तास झाला, 1 हात झाला तर दुसरा हात धर की. दुसरा हात धरूच तर तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात दिला. देव गेलं पळून. आता ही बघायची त्यावेळेस तिला दिसायचा कृष्ण
आणि गावातले लोक बघायचे त्यावेळेस गावातल्या लोकांना दिसायचा हिचा नवरा. लोक म्हणे बाई का पागल झाली ही का काय झाली, नवऱ्याला ओढत घेऊन चालली. थय 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 करत यशोदेकडे गेली. यशोदा मंथन करत होती, देव खेळत होते. यशोदा दार उघडायला निघाली. देव म्हणतो ए आई मी येऊ का ग तुझ्यासोबत, चालणार रे कृष्णा. यशोदेला कडेवर घेतलं. दार उघडल्यानंतर तर इला घामच आला बाई. यशोदेच्या कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोणी खाली पाहिलं तिचंच कॅलेंडर. मालक तुम्ही. अगं बावळी 1.5 तास झालाय तू सांगतोय माझा हात सोड हात सोड. इल तर घामच आला बाई. हाताला धरलं तेव्हा कृष्ण होता, नवरा झालाच कसा. देवान सांगितलं हे बघ सगळ्या खेड तालुक्याला चॅलेंज करायचं पण पुरुषोत्तम पाटलाला चॅलेंज करायचं नाही. मला जर चॅलेंज केलं आता तरी तुझा नवरा झालो, पुढच्या वेळेस तुझा आजन सासरा होईल. घाबरली गवळण. अनेक गवळणीच्या खोड्या सांगता येईल महाराज. दुसरी आली धावत मने ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा हात पुसतो सुनेच्या मुखाला कोणी एका जनार्दनी करी करणी जातो पळोनी ते दोनिया. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि मग यशोदेला कळलं बाई लोक सांगतात ते चुकीचं नाही, आपलं पोरग डांबरट आहे. आपलं पोरग कसं आहे डांबरट आहे. आणि पोरग डांबरटपणा करायला लागलं की जुने लोक लग्न करत होते. जुने लोक काय करत होते, अरे हे लय बावळेपणा करायला लागलं याचं लग्न करा. बरोबर आहे का नाही. आता तसं नाही. आता पोरग डांबरटपणा करायला लागलं एक तर त्याला आळंदीला पाठवतात नाही तर हॉस्टेलला टाकतात. बरोबर आहे का नाही. कारण आळंदीला येणारा बहुतांशी माल हा सगळा चायनाचाच आहे महाराज. चांगला माल कसा आळंदीला येलो अजिबात नाही. तुमच्या पोराला 12वी सायन्सला 99% पडले तुम्ही त्याला महाराज केलं. महाराष्ट्रात असं एकही उदाहरण नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं महाराजकी क्षेत्र म्हणजे उगं भंगार भंगार होजे. म्हणजे लोक आपल्याला अजूनही येड्यातच काढतात. तुकाराम बाबा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही सुद्धा तुम्ही पाहण्या एखाद्या मॉलला जर तुम्ही गेले ना लोकांना असं वाटतं बुजगावने कसं काही इकडं आले. म्हणजे यांची अशी धारणा आहे की भोंगळ्या लोकांनीच मॉलला फिरायचं, आपण धोत्रावाल्याने फिरायचं. अहो एअरपोर्टला जरी गेलो आपण तर लोकांना वाटून महाराज लोक विमानानं अरे पैसे आम्ही खर्च केले तिकीट आमचं आहे तुम्ही का कठीण तळा झालाय. अजिबात नाही महाराज. धर्माचा प्रचार करणाऱ्या माणसाने ऐश्वर्यातच फिरलं पाहिजे. भिकाऱ्यासारखं फिरून समाजावर इम्प्रेशन पडत वजनात फिरलं पाहिजे. काय कमी केलंय आपल्याला. आपण कोणाचं खातो, पांडुरंग परमात्मा आपल्याला देतो महाराज. आणि कोणी नाही. तुम्ही कोणत्या महाराज लोकांना जगू शकत नाही. तुमचे घरचे तुम्हालाच सांभाळणार नाही, तुम्ही आम्हाला काय सांभाळणार आहे. कोरोनामध्ये तुम्हालाच घरच्याने काढून दिलं होतं. सगळ्याला सांभाळणारा जगाचा मालक आहे पांडुरंग परमात्मा. ज्ञानोबराय तुकोबराय सर्वांचा सांभाळ करतात. म्हणून यशोदेने विचार केला आता याला घरी ठेवून फायदा नाही. पण अनुभव कसा घ्यायचा. अनेक प्रकारच्या खोड्या आहे महाराज. किती खोड्या सांगायच्या. नुसत्या गवळणी जरी म्हणल्या तरी 3 वाजतील एवढ्या गवळणी. पण एवढ्या कमी पगारात एवढ्या गवळणी म्हणणं हेही मला काही पुरवणार. बरोबर कीर्तन संपायच्या टायमाला एक ढोरेवाडीची तोत्री गवळणी यशोदेकडे गेली. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. यशोदा म्हणली
बाई आता भूक लागली बस झालं जात होते यमुना पानिया वाटेत भेटला थांबला दोईवल टोपी मयूल पुछाचिन खांद्यावली कामला बर माझं लेकरू मी मेकअप केलाय त्याचा पुढं ऐक नाही शोधे तेने माझी दिली तवाली मग मी तिथून पलाली पलता पलता धतून पललीन दोईची धादल फुटली घागर फुटली ना ग मग घागरी घेऊन जाय की पोराला कशाला बोलते अगं यशो ऐक ना यशोदे मग मी ललत बथले तिकलून आले छालंग पण मला पोता ती धलले काय सांगते बाई काय अनेक प्रकारच्या खेळ खेळले हमाम पोरा नामदेवरायची एक गवळणे कानोबा खेळ डाव जाऊन घोड्या केल्या चला वळू गाई बैसोजे उए केठाई बहु केली वन वन पायी पिटी झाला सर्वांच्या शिदोऱ्या भगवंतांनी एकत्रित केला पहिला काला माझ्या जगाच्या मालकाने यमुनेच्या किनारी केला शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला दशमस्कंदामध्ये सांगतात बिभ्रत वेनुम जठरपटयो शुंग वेत्रैचे कक्षे वामे पान मशलम तत्फलांगिली श्रुतिष्ठन मध्ये सोपरी सूर्यो हासयन नर्म विस्वै स्वर्गे लोके मिषति भूभुज यज्ञ भोगवाल केली गोपाल कानया रे जग जेठी दे भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावजानी वेधिले एथवरी होता संग अंगे अंगल पविले तुका म्हणे पाहिले मागे तेवढ्या वेगे अंतरला कानया रे जग जेठी दे भेटी एक वेळा अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली असाच अभंगाचा अर्थ असेल असंच अभंगाची भूमिका असेल असाही माझा आग्रह नाहीये खूप गोड नियोजन तुम्ही सर्व ढोरेवाडीकर मंडळी करतायत द्यावे तेवढे धन्यवाद ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकून ही संप्रदायाची परंपरा अशी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशीच करून घेऊ अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो सर्वच ग्रामस्थ मंडळी तुम्ही तन्मन धनाने सहकार्य करता म्हणून हा कार्यक्रम एवढ्या चांगल्या क्वालिटीचा होतोय पैशानं कार्यक्रम मोठे होत नाहीये पैशानं सप्तेचे नियोजन होत नाहीये पैशानं जर नियोजन झाले असते तर जगामध्ये हजारो लोकांकडे पैसे पण कुत्र त्यांना विचारत नाही फायदा नाही आहे बरोबर आहे का नाही माणसाची सर्वात मोठी संपत्ती समाज आहे म्हणून एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मेळविला तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी सहकार्य करता म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे हा कार्यक्रम कोणत्या एकट्या डुकत्या माणसाचा नाही आहे
सर्व ग्रामस्थ मिळून पंचक्रोशीचा हा कार्यक्रम आहे. फक्त ढोरेवाडीचेच लोक इथे येतात असं नाही आहे. पुण्याहूनही आज बरेचसे लोक आहे. आज आमच्या बुलढाणा जिल्ह्याहून आमच्या देळगाव घुवेचे आमच्या आश्रमावर प्रेम करणारे सर्वच आमचे भक्त परिवार तेही सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी आले. आपल्या कार्यक्रमाची जी उंची आहे ही अशीच उंची कायमस्वरूपी ठेवा अशी मी सर्वानुमते तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असं गायन केलं, 7 दिवस ज्यांनी आपल्या तिथं सेवा केली, असे असणारे आमच्या जिल्ह्याचं वैभव संगीत विशारद आमचे नामदेव महाराज दादांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. दुसरे जे आहेत आम्ही वर्गमित्र आहोत, आम्ही सोबत त्यांचा दुसरीकडे कार्यक्रम होता, पण मी फक्त आमच्या शिवाजी दादांना शब्द टाकला, म्हणलं दादा खूप माझ्या घरचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम. हे जे महाराज लोक येतात ना तुमच्या तिथं, ते फक्त आणि फक्त प्रेमासाठी येतात. नाही तर मी सोडून तुम्ही या लोकांना फोन करून पहा. आज जी ही व्यक्ती तुकाराम महाराज पांचाळ म्हणून आपल्या तिथं आहेत, नॅशनल लेवलवर त्यांचं नाव आहे. टी व्हीवर असं कार्यक्रम नाही की त्यांचं तिथं वादन नसतं. फक्त मी त्यांना सांगितलं गुरुजी त्या ढोरेवाडीला यावं लागतं. इथं कोणी येत असताना असं ठरवत नाही की मला हे पाहिजेत ते पाहिजेत. हे फक्त प्रेमानं लोक हे येतात. पैशानं तुम्ही यांना जमा करू शकत नाही. त्यांना तुम्ही प्रेम देता, त्यांना ढोरेवाडीकर गाव आवडतंय, त्यांना माहिती आहे लोक चांगले म्हणून हे लोक येतात. म्हणून आमचे शिवाजी दादासुद्धा आहेत, आपल्याच गावाचं वैभव. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपले बाबासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या भूमिपुत्रासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. गेल्या 2-3 वर्षापासून ज्यांची सुंदर असे विद्यार्थी आहेत, माझे परम मित्र आमचे प्रकाश दादा, दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव असणारे आमचे तुकाराम दादा पांचाळ गुरुजीही या कार्यक्रमासाठी 7 दिवसापासून उपस्थित आहेत. गुरुजींनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही आहेत, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. दररोजचे कीर्तनकार ज्यानं त्यानं त्याच्या पद्धतीनं सुंदर अशी सेवा केली. माईक सिस्टीमवाले सगळंच इथं काय पाहायचं काम आहे. राजाच्या घरचा कार्यक्रम म्हणल्यानंतर तो तसाच होणार. ग्रामस्थ मंडळीला सुद्धा माझी विनंती आहे, काही लोक फक्त सप्त्यापुरते न याच्यात असतात. कशात असतात? कॉन्टॅक्टमध्ये असतात. पण कमलेश झाले हे जे कुटुंब आहे, आमचे आप्पा असतील, संतोष सरपंच असतील, हे सर्वच मंडळी जे आहे हे सप्त्यापुरते आमच्यासोबत राहणारे लोक नाही आहे. हे 12ही महिने आमच्यासोबत राहतात. आणि त्याची आई तर कमलेश जसा तिचा एक मुलगा मानतो, तसं पुरुषोत्तमसुद्धा दुसरा मुलगा मानतात. म्हणून आम्ही प्रेम करतो. नाही तर प्रेमासाठी नाही तरी येतात. हे ढोरेवाडी म्हणून येत नाही आहे, त्यांचं कुटुंब म्हणून हे लोक तुमच्या तिथे येतात. तुम्ही प्रेम देतात म्हणून हे सर्व गायक वादक महाराज मंडळी. आणि 5 वर्षामध्ये मला नाही असं वाटत आप्पा की एखाद्या गायकानं तुम्हाला त्रास द्याला का? नाही. एखाद्या कीर्तनकारानं त्रास द्याला का? नाही. एखाद्या वादकानं त्रास, हे छोटे छोटे लेकरं यांनी सुद्धा तुम्हाला येत किंचितही त्रास दिलेला नाही आहे. आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे लोक पाठवतो ते दुसरे पाठवत नाही, आमच्या कुटुंबातलेच लोक पाठवतो. म्हणून तुमचा विश्वास आहे आमच्यावर. सप्ताह आला की फक्त हे ऑर्डर सोडवतात. ते आप्पा तर बापरे बाप, त्या आप्पाला काय करावं काही कळत नाही. डायरेक्ट मला लिस्ट पाठवतात, हे पाहिजेत. जुनं काही ती जिलेबीचे लगे ऑर्डर दिली आणि पावशेर घेऊन यायची. अरे त्या लोकांच्यात नाही, ते काही माहीत नाही. ते पाहिजेत म्हणजे पाहिजेत. ते एवढ्या हक्कानं का सांगतात? तेवढं प्रेम आहे त्यांचं आमच्यावर, बरोबर आहे का नाही? आणि आम्ही सुद्धा तुमच्यावर प्रेम करतोय. म्हणून 5 वर्षे झाली आता ही सेवा मस्त सुंदर झाली. पुढेही अशी सेवा चालू ठेवा अशी ज्ञानोबा तुकोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो.